मित्रांनो, ही गोष्ट मी आजपर्यंत कोणालाही सांगितली नव्हती, पण आज तुम्हाला सांगणं गरजेचं वाटलं. गोष्टीच नाव आहे एक अतृप्त आत्मा. कोकणातील भूताची गोष्ट. रुपाली खूप आवडायची मला. ते वयच तसं होते आणि ती होतीच इतकी सुंदर की मला काय, अख्ख्या वर्गाला ती आवडायची. आवडण्यासारखीच होती ती. काळेभोर डोळे, जणू प्रेमाचा अथांग डोह. एक वेगळंच तेज असायचं त्या डोळ्यात. लांब सडक केस. तिनं त्यांना जणू वाऱ्यावर सोडून दिलं असावं, तरीही ते बिचारे तिच्याशी इमान राखून असायचे. सरळ सोट, सिल्की आणि शाईन. चेहऱ्यावर पुढं पुढं करणाऱ्या बटा आपल्या नाजूक हातांनी त्या सावरण्यात तिचे दिवसातले 24 तास सुद्धा खर्ची पडत. लांब नाक, गोरा रंग आणि प्रसन्न चेहरा. सदैव ओळखीचं हसू दाखवणारा. 90s मधली नीलम आठवते का हो तुम्हाला? बस अगदी तशीच दिसायची. तिच्या या मोहक अद्दांनी साहजिकच त्यावेळी चिपळूणमध्ये हार्ट पेशंटची संख्या वाढलेली होती. तरीही तिची आणि माझी ओळख, निदान तोंड ओळख तरी राहायला हवी. अर्थात या उपर मला दुसरं काही परवडण्यासारखंही नव्हतं म्हणा. खरं तर आम्ही त्यांचे भाडे करू, नव्या बहिरीच्या पल्ल्याड. त्यांचा एक मोठा बंगला होता. मागच्या बाजूला आउट हाऊसमध्ये 2 खोल्या. तिथेच राहायचो आम्ही. मी, माझा धाकटा भाऊ चिनू आणि आई बाबा. बाबा गणपती कारखान्यात काम करायचे, तर आई 4 घरच्या पोळ्या. परिस्थिती बेताचीच. मी, रुपाली दोघंही 10वीत तर चिन्या 8वीत. रुपालीच्या वडिलांचं चिंच नाक्यावर मोठं किराणा मालाचं दुकान होते. 8-10 माणसं दुकानात कामाला असायची त्यांच्याकडे. रुपाली आणि तिचे आई बाबा मोठ्या बंगल्यात तिघच राहायचे. पाहायला गेले तर तिचे आई बाबा खरंच खूप प्रेमळ. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली की मी त्यांच्या दुकानात जायचो हिशेबाच्या वह्या लिहायला. माझं अक्षर चांगलं म्हणून निशाच्या बाबांनीच हे काम दिलेलं. आज जवळपास 2 वर्ष झाली असतील सुट्टीत हे काम करायचो. रुपालीच्या बाबांना माझं खूप कौतुक वाटायचं. पाठ थोपटून ते नेहमी म्हणायचे, खूप शिक, मोठा हो, आभाळा एवढा. रुपाली पहिल्यांदा खरंच आवडायची. नंतर मात्र हळूहळू तिचा स्वभाव कळत गेला आणि एकदम आवडतीची नावडती झाली. कारण ती फक्त दिसायलाच सुंदर होती. तिच्या वागण्या बोलण्यात एक माज होता. पण नाही तिथे हक्क गाजवायची सवय. गृहीत धरायची. मी घरात नसलो तरी बिनधास्त माझ्या होमवर्कच्या वया घेऊन जायची आणि परत आणायच्या वेळी छे तिने त्या कधी आणून दिल्याच नाहीत. गरज पडली की मलाच जावं लागायचं. आत्ता वाटतं ती हे मुद्दाम करायची. तशी अभ्यासात बेताचीच. कधी कधी ज्योमेट्रीच्या डिफिकल्टीज घेऊन यायची. मी समजावून सांगायचो, पण तीच त्याकडे लक्षच नसायचं. माझा वेळ फुकट खर्ची पडायचा. येता जाता अंगसटीला येणं म्हणलं तर सहज धक्का लागायचा की जाणून बुजून डोकं भणभणायला लागायचं. अस्वस्थ व्हायचो. ज्वालामुखीच्या तोंडावर बसल्यासारखं वाटायचं. अभ्यासातून लक्ष उडायच्या बेतात. थोडक्यात ती माझ्या मागे लागलेली. मी स्वतःला पटकन सावरलं आणि शाळेतल्या निसर्गंड सरांकडे संध्याकाळचं जायला लागलो. रात्री 10 वाजेपर्यंत छान अभ्यास व्हायचा. आणि मुख्य म्हणजे या रूपादेवींच्या तावडीतून सुटलो. हल्ली रुपाली दिसली की फुसफुसायची, चिडायची. एकदा तर तिने डायरेक्ट विचारलं, मला टाळतोयस का आजकाल? वर्गातली पोरं मला वेड्यात काढायची, पण आता मला फक्त बोर्डाची परीक्षा दिसत होती. परीक्षा झाली, रिझल्ट लागला, अगदी मनासारखा लागला. मी शाळेत 2रा. आई बाबा खुश. रुपाली कशी बशी पास. पुढं काय करायचं? खरं तर काहीच परवडण्यासारखं नव्हतं. पुन्हा निशाचेच बाबा मदतीला धावून आले. माझा मित्र हे कराडला, शहा नावाचा. ती त्याचंही मोठं किराणा मालाचं दुकान आहे. तिथल्या YC कॉलेजमध्ये ॲडमिशन घे. कॉलेज सांभाळून त्याच्या दुकानात काम कर. सायन्स परवडण्यासारखं नव्हतंच म्हणून कॉमर्स घेतलं. दुकानाचं काम सांभाळून 12वी झालो, तेही कॉलेजमध्ये पहिला. शहा शेठजी खुश झाले. म्हणाले, तू CA ची तयारी कर, मी फी भरतो. मीही तयार झालो, पण एका अटीवर, की हे पैसे कर्ज म्हणून घेणार आणि तिथंच BComला ॲडमिशन घेतली. तोवर चिनूचीही 10वी झाली होती. मग मी आई, बाबा, चिनू सगळ्यांनाच कराडमध्ये बोलवून घेतलं. आता बाबा शेठजींच्या दुकानात काम करू लागले. आईलाही एका साड्यांच्या दुकानात काम मिळालं. तर चिनूनं 11वी सायन्सला ॲडमिशन घेतली. चिपळून सुटलं ते सुटलंच. मी एका CA फर्ममध्ये पार्ट टाइम जॉब पकडला. BCom झालो. पुढे अभ्यास करतच होतो. बघता बघता मी खरंच CA झालो सुद्धा. बाबा म्हणाले,
पेढे घेऊन चिपळुणात जा, रुपालीच्या आईबाबांना भेट. तसा मी चिपळुणात गेलो, त्यांना भेटलो, पाया पडलो, मनापासून आभार मानले. त्यांना खरंच आनंद झाला. रुपाली, पण तिच्या मनात काय चाललं होतं कुणास ठाऊक. धड एक शब्द बोलली नाही. ती पण कशीबशी BA झालेली. परत आलो. पुण्याहून एका कंपनीतून कॉल आलेला. लगेच जॉईन झालो. आता चिनूचंही BSc झालं होतं. आम्ही पुण्यात भाड्याची जागा घेतली. चिनूनं युनिव्हर्सिटीत MScला ॲडमिशन घेतली. कराड सोडताना शेटजींच्या पाया पडलो आणि त्यांचे पैसे परत केले. तेच पैसे पाकिटात घालून त्यांनी मला परत केले आणि म्हणाले, हे नवीन कर्ज, अनुभवासाठी नोकरी कर, पण पुण्यात तुझी स्वतःची फर्म झाली पाहिजे. अजून एक, रुपालीच्या बाबांनी एक विचारायला सांगितलंय. त्यांची, खरं म्हणजे रुपालीचीच खूप इच्छा आहे. तुला त्यांचा जावई होण्यात इंटरेस्ट आहे काय? घाई गडबड नाही आणि उपकारांचं ओझं बाळगू नकोस. आयुष्य तुझं आहे, तेव्हा नीट विचार करून सांग. आता रुपाली मला आठवली. रुपालीपेक्षा तिचा स्वभाव आठवला. चाचरत मी नाही म्हणून सांगितलं. विषय संपला होता. मी आता हे सगळं विसरलो. माझा पुण्यात जम बसला. 3 वर्षात नवी पेठेत स्वतःची फर्म चालू केली. मागच्याच वर्षी माझं लग्न झालं. माझी बायको ती सुद्धा CA आहे. चिनू आता PhD झाला आणि ते सुद्धा मॅथमॅटिक्समध्ये. सोबतच नेट सुद्धा पास झाला आणि आता चिपळूणच्याच DBJ कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. 2 वर्ष झाली तिथंच आहे. तिथ्यानं आत्ता नवीन घर बांधलंय. त्याचंही लग्न झाले. त्याच्याच वास्तुशांतीला जायचंय पुढच्या आठवड्यात. आईबाबा म्हणतात, आता चिपळुणातच राहणार. जेव्हा चिपळूणमध्ये आलो तेव्हा जाणवलं, इथे आता सगळं बदललंय. नवा भैरी सुद्धा आता खूप जुना झालाय. त्याच्याच पलीकडे आमच्या चिन्याचं घर. भारीच. 3 बेडरूम्स, किचन, डायनिंग, भोवती मस्त अंगण. मस्त घर बांधलंय पठ्ठ्यानं. मी फ्लॅशबॅकचे दरवाजे उघडण्याआधीच बंद केले. वास्तुशांत छानच पार पडली. मी आणि किमया, माझी बायको, वरच्या बेडरूममध्ये झोपलो. प्रवासानं खरं तर खूप दमलेलो. आडवा होतच झोप लागली. पण अचानक एकदम जागा झालो. किमयानं मला खर्रकन ओढून घेतलेलं. मला कळेना एकदम काय झालं हिला. नाईट लॅम्पच्या उजेडात तिचे डोळे लकाकले. LED सारखे. मोकळे सोडलेले तिचे केस, चेहरा अधूनमधून झाकणारे. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होत. दिसत होती ती अतृप्ती, हव्यास, वासना. अंगात 10 हत्तीचं बळ आलेलं. कुठला तरी हिशोब चुकता करण्याच्या इराद्यानं ती मला त्या कुशीवर खेचत होती. ती माझी किमया नव्हतीच. खाडकन माझे डोळे उघडले. पण भास नव्हता तो. फिदी फिदी हसणारी ती होती तीच ती रुपाली. मी ओळखली तिला. हादरलो. अंगाला दरदरून घाम फुटला. मला माहिती होतं तू येशीलच एक ना एक दिवस. तुझीच वाट बघत होते मी. आज तृप्त होणारी आहे मी. माझ्याच कानात घुमणारा तो कानठळी आवाज. मी थरथरायला लागलो. किमयाला गदागदा हलवली. ती भानावर आली. नेहमीसारखी दिसली. मी घामानं आंघोळलेलो. म्हणलं तू झोप. रात्रभर काय झोप आलीच नाही. सकाळी उठलो आणि तडक भैरीच्या देवळापाशी गेलो. ती जवळपास चौकशी केली. चिन्याची जागा. निशाचं घर होतं तिथंच. त्याच जागेवर चिन्याचं घर बांधलं होतं. निशानं त्या घराचं जीव दिला. तिला वाटलं असणार मी हो म्हणेनच. पराभव पचवता येत नाही तिला. तिचे आई बाबा घरदार विकून कुठतरी दुसरीकडे निघून गेले कायमचे. पडीक होती ती जागा 4-5 वर्ष. ते जुनं घर पाडून चिन्याचं घर उभं राहिलं. तरीही रुपाली आहेच अजून इथं. माझा 2 दिवस मुक्काम अजून होता. आता माझी खात्री होती आज रुपाली पुन्हा येणार. तसंच झालं. ती आली. मी तयारच होतो. तिच्या त्या भयान लालसी चेहऱ्याकडे न घाबरता बघितलं. तिच्या बटनांसारख्या डोळ्यांना डोळे भिडून. मेलीस तरी बदलली नाहीस अजून. तुझ्यावर प्रेम करावं अशी तू कधीच नव्हतीस. तेव्हाही आणि आत्ताही. आता मला भीती वाटत नाहीये तुझी, पण कीव करावीशी वाटतीये. देवानं इतकं सुंदर रूप दिलं होतं तुला, पण स्वभावापायी कचरा केलास त्याचा. ही वास्तू सोडून निघून जा. मी माझ्या जगात सुखी आहे. माझं सोड. तुझं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल तर निघून जा. प्रेमाची पहिली पायरी त्याग असते. तो करायला शिक. किमयाचा चेहरा अंधारात चकाकला. तिथं रुपाली दिसली. क्षणभरच गोड हसली मनापासून. गालावर एक नंतर नुसता खिडकीचा पडदा हल्ला आणि सगळं काही शांत झालं. आणि ती नंतर कधी मला दिसली नाही. या गोष्टीतून एवढंच सिद्ध होतं की प्रेम जर हट्ट, अहंकार आणि मालकी बनलं तर ते जिवंत माणसालाच नाही, मृत आत्म्यालाही कधीच शांती देत नाही.